उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसारशी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तो करीसे अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारोणी सांगे तुका हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी पांडुरंगा करू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरिया वर करी सदाचा वर करी सदाचा वर करी सदाचा मस्तक माझा पायावरिया वर करी सदाचा वर करी सदाचा वर करी सदाचा मस्तक माझा पायावरिया वर करी सदाचा वर करी सदाचा वर करी सदाचा नाम घेता उठा उठी होय संसाराशी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून याच्या यावत मानव मात्राला भगवंताचं नाम घेण्याविषयीचा उपदेश करतात. विठ्ठल साधारण उपदेश आहे. उपदेशाचे दोन प्रकार असतात, साधारण आणि असाधारण. हा साधारण उपदेश कसा आहे याचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा अभिप्राय देणं आवश्यक आहे. हा या ठिकाणी जो उत्सव चालू आहे विठ्ठल नाम जपाचा उत्सव आहे. संगीतमय श्री विठ्ठल नाम जप. दरबार विठ्ठलाचा आहे, साधना विठ्ठल नामाची आहे आणि निमित्त विठ्ठलाच्या पुण्यस्मरणाचं आहे. आमचे श्रद्धास्थान असणारे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांचं पुण्यस्मरण आहे दशमीला. आणि हेच औचित्य साधून पंढरपूर क्षेत्रामध्ये
विठ्ठलाच्या दरबारामध्ये विठ्ठल नाम साधनेचा हा उत्सव म्हणजे विदर्भातून ही मंडळी येऊन करतायत. निश्चितच वंदनीय आहेत. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग अशा प्रकारचे दंडवत आहेत की तुम्ही तिथून इथं येऊन बाबांचं पुण्यस्मरण करताय. विठ्ठल 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 जाता जाता थोडीशी खंत ही वाटते की बसणारी मंडळी संख्येनं तर भरपूर आहे. डोळे उघडे असल्यामुळं जिवंत असल्यासारखे वाटतात सगळे. आवाज नाही येत. पुंडलिक वरदे हा आवाज येत नाही. तुम्हाला काही महाराजांनी सांगितलेलं आहे काय पुंडलिक वरदे वगैरे म्हणायचं नाही? एरवी नामधुनीमध्ये नसल कदाचित ते, पण हे तर कीर्तन सोहळा आहे आणि कीर्तनामध्ये आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे म्हणा राम राम टाळी वाजवा हाते नाचा डोला प्रेमे आपुलिया सुहिते. तेव्हा सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी अर्थात पुरुष मंडळी आहे महिला मंडळ आहे आपल्या भक्तीमध्ये हा भेदच नाही आहे. भगवत चिंतनामध्ये लिंगभेद नाही. भगवत चिंतनामध्ये जातीभेद नाही. भगवत चिंतनामध्ये देशभेद नाही. भगवत चिंतनामध्ये परिस्थितीचा भेद नाही. भगवत चिंतनामध्ये पक्षाचा काहीच संबंध नाही आहे. काहीच संबंध नाही. परमात्मा त्याचं नाम आणि भक्त या सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि हा त्रिवेणी संगम बनवायचा आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तेव्हा पुंडलिक वरदे सगळ्यांनी म्हणायचंय. वा ते म्हणाल आम्ही म्हणलो होतो तर तुम्हाला ऐकू येत नसेल तो आमचा दोष आहे का? असू शकतं असू शकतं. मी थोडी माझी माघार घेतो आणि आता सगळे म्हणा. स्पीकरवाल्यांनी नाही म्हणायचं. बसणार आणि सगळ्यांनी म्हणायचं पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री संत नामदेव श्री संत जनाबाई. नाही तुम्ही म्हणलेच नव्हते म्हणजे मग मला ऐकूच येत नाही तर आता बी ऐकू यायला नव्हतं पाहिजे ना. आता मला ऐकू आलं आता म्हणले म्हणजे पहिल्यांदा म्हणले नव्हते. जाऊ द्या माग झालं ते झालं. मागेल क्षमा. आता देतो सीमा करून. आता ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल आणि पुंडलिक वरदे होईल सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आनंद लुटायचा आहे. सगळ्यांनी अशा प्रकारचं मोठ्याने स्वरात म्हणायचंय विठ्ठल 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 उपदेश पर हा अभंग आहे. उपदेशाविषयी बरंच मोठं शास्त्र आहे पण आपण तिकडं नाही जाणार. मग अभंग सोडवणं होणार नाही. अभंगावर चिंतन नाही होणार. उपदेश कोणालाही करता येत नाही. उपदेश करण्याचा विशिष्ट अधिकारी असावा लागतो. उपदेशाचे प्रकार दोन आहेत. एक असाधारण उपदेश आणि साधारण उपदेश. असाधारण म्हणजे एका व्यक्तीला वा विशिष्ट एखाद्या अधिकाऱ्याला केलेला जो उपदेश असतो त्याला असाधारण म्हणतात. आणि याच्या यावत मानव मात्राकरता जो उपदेश केलेला असतो त्याला साधारण उपदेश म्हणतात. किंवा उपदेशाचे दुसऱ्या दृष्टीनं दोन प्रकार पडतात. एक शिष्य एक गुरु. हा रूढला साच व्यवहारू मतप्राप्ती प्रकारू. एखादं शिष्य आहे अधिकारी आहे त्यांनी मल विक्षेप दोष घालवलेले आहेत. आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे
असा अधिकारी शिष्य पाहून त्याच्या कानामध्ये जो उपदेश केला जातो हा उपदेशाचा एक प्रकार आहे. तसा आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला, गहिणी प्रती गहिणी प्रसादी. आणि दुसरा प्रकार आहे मेघवृष्टीने करावा उपदेश. जसा पहिला उपदेश म्हणजे ठिबक पद्धत. ते पार त्याच्या मुळाजवळ थेंब 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 टाकलं. ही ठिबक पद्धत म्हणजे पहिल्या प्रकारचा उपदेश आहे. आणि हा मेघवृष्टीने म्हणजे पावसासारखा धो 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 अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. तो हा विचार नाही करत की आपण जिथं पडतोय तिथल्या झाडाला, पिकाला, माणसाला आपली आवश्यकता आहे की नाही, का आपण खडकावर पडतोय का समुद्रात पडतोय तो काहीच पाहत नाही. देतो ठोकून. ज्याला उपयोग व्हायचा असेल त्याला होईल, त्याला व्हायचा नसेल त्याला नाही होणार. असा हा साधारण उपदेश तुकोबारायांनी केलेला आहे. पूर्वी साधारण सगळ्याला जर सांगायचं असलं तर पूर्वी अशी पद्धत होती. ज्या वेळेला सर्वापर्यंत पोहोचण्याची अलीकडं जी माध्यम आहे ती कोणतीही अस्तित्वात नव्हती. आकाशवाणी नव्हती, दूरदर्शन नव्हतं, मीडिया अशा प्रकारची नव्हती, मोबाईल नव्हते, काही नव्हतं. त्यावेळेला एखादी गोष्ट जर सगळ्या गावात सांगायची असेल तर ती सांगायची ज्याची जबाबदारी असते तो गावातला कोतवाल म्हणा, रामुशी म्हणा, असा चौकामध्ये जाणार, उंच ओट्यावर उभं राहणार, डंग 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 दिमडी वाजवणार. लोकांना वाटायचे की काहीतरी आता निरोप आहे. सगळे लोक जमायचे आणि सगळे लोक जमले की मग त्याने असा हात वर करायचा, ऐका हो ऐका, राशन आलेलं आहे, सारा भरायचा आहे, किंवा शासनाच्या काही योजना आहेत, काय जे असेल शासनाचं ते मग लोकांना सगळ्यांना सांगितलं जायचं. तसं तुकोबाराय हात वर करून हकारून अशा प्रकारचं शेवटच्या चरणात सांगतो. हकारोनी सांगे तुका, 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 हकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका. सगळ्यांना अशा प्रकारचं उंच आवाजामध्ये हाक देऊन तुकोबाराय सांगतायत. काय सांगतायत? नाम घेता राहू नका. नाम घ्या असं नाही सांगितलं, त्याचं पर्यवसान नाम घ्या असं सांगण्यामध्येच आहे. पण सांगत असताना व्यतिरेक पद्धतीनं सांगतात, नाम घेता राहू नका. नाम घ्यायचं कोणीही राहू नका, सगळ्यांनी नाम घ्या, सगळ्यांनी नाम घ्या.
अशा प्रकारची गर्जना करून तुकोबारायाने सर्वांना उपदेश केलेला आहे. नाम घ्या, नाम घ्या, सगळ्यांना अर्थात सगळ्या मानवाला, सगळ्या. कारण उपदेशाचा अधिकारी, गरज वेगळे आणि अधिकार वेगळा. गरज तर सगळे यच्च यावत जीव मात्राला आहे नाम घेण्याची, पण जीव मात्राला कर्माचाच अधिकार नसल्यामुळं, कर्माचं स्वातंत्र्य हे मानवाला असल्यामुळं उपदेशाचा अधिकारी मानव आहे. अपवादात्मक इतर अशा प्रकारचे वेगळे, पण बहुतेक मानव हा उपदेशाचा अधिकारी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात वेदत्रयीची आपाना नये अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्य वाचून विधान आन नाही, मानवाला उपदेश केलेला आहे. विठ्ठल सगळ्या मानवाला तुकोबाराय सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, नाम घेता राहू नका, नाम घेता मरू नका. नाम घ्या, नाम घ्या. काय काय सांगतात? नाम घ्यायचं सांगतात. पैसे घ्या म्हटलं असतं तर कोणाला काही शंका आली नसती, सगळ्यांनी नंबर लावले असते. लाडकी बहीण, लाडका भाऊ, एका लाडका शेतकरी, लाडका वारकरी. तुकोबाराय पैसे घ्या असं नाही म्हणत, तुकोबाराय अन्न घ्या असंही नाही म्हणत, तुकोबाराय औषध घ्या असंही नाही म्हणत, तुकोबाराय कपडे घ्या असंही नाही म्हणत, तुकोबाराय सत्ता घ्या असंही नाही म्हणत. काय घ्या म्हणतात? नाम घ्या. नाम अर्थात भगवंताचं नाम अशा प्रकारचं घ्या. देवाचं नाम घ्या. देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका असं तुकोबारायने म्हटल्यानंतर साहजिकच लोकांना हा प्रश्न निर्माण झाला, किंवा नाम घ्यायचं तुकोबाराय सांगतात, बरं हकारून सांगतात नाही का? हकारून सांगतात, स्वतःहून त्यांना बोल. आताची गोष्ट वेगळी आहे. आता आम्हाला कीर्तनकाराला निमंत्रित करावं लागतं. अरे ही धर्मप्रचाराची पद्धत नाहीये. धर्मप्रचार त्याला म्हणतात की तिथं जाऊन स्वतःचं खाऊ घालून आपलं जे सांगायचंय ते सांगणं. आम्ही प्रचार नाही करत. प्रत्येक वारकऱ्याने याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यातली त्यात कीर्तनकारांनी की भक्तीचा प्रचारच करतोय का तू? प्रचार करणारे प्रचार कसा करतात नाही का? आता मोदीला काही आमंत्रण द्यावं लागतं का? की राजकारणी लोक ज्या वेळेला त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात त्यावेळेला ऐकायला येणाराला गाड्या पाठवतात. अजून काय काय करतात मला नाही माहिती, जाऊ द्या. महाराज आम्ही ठरवून जातो, ही प्रचार आहे, याला प्रचार म्हणतात. यांनी प्रचार अशा प्रकारचा होतोय. कुठे आहे आपण? वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारी आम्ही मंडळी, त्याच्यात गायक आले, त्याच्यात वादक आले, त्याच्यामध्ये कीर्तनकार आले. कुठे तुम्ही वारकरी संप्रदायाचा प्रचार करताय का? का नाही पोहोचला महाराज? केव्हापासून वारकरी संप्रदाय अजून महाराष्ट्राच्या बाहेर नाही गेला. त्याच्यानंतर निघालेले संप्रदाय जगात पोहोचले. आमचा संप्रदाय का पोहोचला नाही? सांप्रदायिकाचा प्रचारकच नाही महाराज. हे हरामखोर आहे. स्वतः येऊन तुकोबाराय सांगतायत, आरडून सांगतायत
हात वर करून सांगतायत की नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण कसं आहे, असं एक सामान्य नियम आहे, प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजनम अनुदिश्य, फल पाहिल्याशिवाय कोणीही कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होत, अगदी सामान्य असला, मंद बुद्धीचा जरी असला तरी त्याला काय दिसलं पाहिजे, पुढं फल दिसलं पाहिजे. फल तुकोबाराय सांगतात, नाम घ्या, नाम घ्या. पण का घ्या? नाम घेतलं तर आपल्याला फल काय मिळणार आहे हे तर समजलं पाहिजे. अशी लोकांची धारणा पाहिलेली आहे. आणि अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय नाम घेता उठा उठी, 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 नाम घेता उठा उठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, राजी तुटी. नाम घ्या म्हणून तुम्ही सांगताय तुकोबाराय. का? आम्ही घेतलं नाम, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही नाम घेतलं तर आम्हाला फायदा काय होणार आहे? त्याचा काय फायदा होणार आहे? पैसे घेतले, आपल्याला दिसतंय, पैसे असले तर माणसाला कापडं विकत घेतात, पैसे असले तर जमीन घेता येते, पैसे असले तर घर बांधता येतं, पैसे असले तर गाडी घेता येते, नाही का? पैशाची जशी वेगवेगळी अशा प्रकारची कार्य आपल्या समोर दिसत आहेत. त्यामुळं पैसा घ्या म्हटल्यानंतर हा संशय कोणाला यायचं काही कारण नाहीये. पण तुम्ही पैसा घ्या असं नाही म्हणत, नाम घ्या म्हणतात. नाम, मग हे नाम का घ्यायचंय? नामाचं फल काय आहे? नाम घेतल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? का आम्ही नाम घ्यायचंय? बरं महाराज, अलीकडे आयुष्य थोडं आहे, आयुष्य थोडं आहे आणि घेण्याकरता एवढ्या वस्तू आहेत की त्या वस्तू घेता घेताच माणसाला आयुष्य पुरत नाही. तर हे नाम कुठं घेत बसता? एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही नाम घ्या असं म्हणता, तर कोणतं नाम घ्यायचं? केवढ्याला मिळतं? किती घ्यायचं? कसं घ्यायचं? असे त्याच्यावर अनेक काय निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात. पहिल्यांदा आम्हाला फल नाम आम्ही घेतलं, नाम तुम्ही म्हणतात, सांगतात तसं आम्ही नाम घेतलं तर आमच्या पदरात काय पडणार? त्याचं फल काय आहे? तुकोबाराय म्हणतात, बाबा खरं तर नाम घेणं हेच फल आहे. नाम घेणं हेच फल आहे. ऐका जरा, नामाचं फल नाही, नाम घेणं हेच काय आहे? फल आहे. नाम साधनही आहे आणि नाम साध्यही आहे. साधनही आहे आणि साध्यही आहे. बीजानी फळ हरीचे नाम,
सकळही सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही बीजानी फळ हरीचे नाम बीज आणि हरीचे नाम फळही आहे. पण आता या अभंगामध्ये तो विषय नाही, आपल्याला वेळही नाही इतके जास्त. चला, बीज म्हणून साधन म्हणून आपण नामाकडे पाहू. तर नामाची साधना केल्यानंतर म्हणजे नाम घेतल्यानंतर मिळणार काय? नाम घेता उठा उठी होय संसाराशी तुटी. म्हणजे नाव जर घेतलं ना, नाव घेतलं तर संसाराचे ताटा तुट होऊन जाते. संसाराशी घटस्फोट अशा प्रकारचा होतो. संसाराचा संबंध तुटतो. तुकोबाराय म्हणजे म्हणून आम्हाला नाम घ्यायचे म्हणजे काय आमचं वाटोळं करायचं ठरवलंय का काय तुम्ही? नाम घेता संसाराशी तुटी होय, ते बी पुन्हा उठा उठी. हा, असं मेल्यावर नंतर असं नाही, तात्काळ अशा प्रकारची. तुकोबारायांनी फल विचारलं तर असं फल काय सांगितलं बा? माणसं संसाराचं बरं होण्याकरता नाम घेतात. संसारात बरं व्हावं म्हणून अशा प्रकारचं नाम घेतलं जातं. आणि तुकोबाराय म्हणतात नाव घेतलं की संसाराची राख रांगोळी होते. विठ्ठल 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 कशाला कोण घेईल देवाचं नाव? जर संसाराची तुटी होत असेल, संसाराशी तुटी होत असेल तर मग देवाचं नाव हा काय फायदा आहे? तुकोबारायांनी भगवंताचं नाम घेणं याला या अभंगामध्ये लाभ शब्द वापरलेला आहे. लाभ लाभ ऐसा लाभ. महाराज, देवाचं नाव घेणाऱ्यांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की भगवंताचं नाम घेत असताना भगवंताच्या नामाकडे लाभ म्हणून पहा. आपण धन घेत असताना लाभ म्हणून घेतो, नाम घेत असताना लाभ म्हणून पाहत नाही. नाम लाभ वाटत नाही म्हणूनच धनाकरता नाम विकण्यासारखं नीच कृत्य आपल्याकडून घडलं जाते. विठ्ठल 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 ऐका ऐका, भगवंताचं नाम घेणं हे नुसतं धन नाही, हे महाधन आहे. महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ नुसतं धन नाही, ते महाधन आहे. परमार्थ म्हणजे देवाचं चिंतन. कारण हे चरण ज्या अभंगात आहे त्या अभंगाचं पहिलं चरण आहे काळ सारावा चिंतने. चिंतन म्हणजेच नाम घेणं. चिंतन शब्दाचा अर्थ काय? नाम घेता उठा उठी नाही.
नाम उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी जगजेठी ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. तेव्हा चिंतन म्हणजे नाम घेणे आणि नाम घेणं म्हणजे महाधन महाधन आहे महाराज. आपलं दुर्दैव हे आम्ही नाम घेत असलो तरी नाम घेत असताना नामाला धन मानत नाही. नामरूपी धन ज्यांनी अंतःकरण रूपी बँकेत साठवलेलं आहे महाराज, तो ब्रह्मदेवाच्या पदाला सुद्धा तुच्छ समजतो. तुच्छ. न पारमेष्ठ्यम न महेंद्रदिष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. कोण? हेची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. सदा हरीचे चिंतन ज्याचे हेची धन ते परमेष्ठी पदा. सोसायटीच्या पदा नाही, ग्रामपंचायतच्या पदा नाही, पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या पदा नाही, आमदारकीच्या पदा नाही, खासदारकीच्या पदा नाही, मंत्रिमंडळाच्या पदा नाही, परमेष्ठी पदा. तुम्ही म्हणाल हे परमेष्ठी अजून कुठला आणलाय? आणलेला नाही, तो पाहिलंच आहे. परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हे जागतिक लेवलचं पद आहे. जगाचा कॅबिनेट मंत्री आहे ब्रह्मदेव, पहिल्या नंबरचा. ज्याच्याकडे जगाच्या उत्पत्तीचं खातं आहे. उत्पत्तीचं फार ब्रह्मदेवाचं ऐश्वर मोठं आहे महाराज, फार मोठं आहे ब्रह्मदेवाचं ऐश्वर. अशा प्रकारचं ब्रह्मदेवाचं पद सुद्धा भगवंताच्या नामाला धन म्हणून ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते तुच्छ मानतात. एवढे श्रेष्ठ होतात. विठ्ठल विठ्ठल ते जाऊ द्या. पण हित 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 या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात? काय सांगतात? संसाराशी तुटी होय नाम घेता उठा उठी. संसाराशी होय तुटी. उठा उठी हे विशेषण नाम घेण्याकडे लावा, नाही तर संसाराशी तुटी होण्याकडं. नाम घेता उठा उठी संसाराशी तुटी होय, किंवा उठा उठी नाम घेता संसाराशी तुटी होय. पण नाम घेतल्यानंतर संसाराची तुटी होते, हा लाभ कसा काय मानायचा? संसाराची तुटी होणं हा लाभ आहे का? वर्ग मेलं, घर जळालं, ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँक बुडाली, काय झालं? लाभ. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल नामाचं फल विचारलं तर संसाराची तुटी होते असं सांगतात. तेव्हा संसाराची तुटी होत असेल आणि त्याला तुकोबराय लाभ अशा प्रकारचं नाव देतात, तेव्हा संसाराची तुटी होणं हा लाभ कसा आहे? एक. आणि भगवंताच्या नाम घेतल्याने संसाराची तुटी कशी होते? दोन असे मुख्य अशा प्रकारचे हे दोन प्रश्न, दोन शंका येतात. संसाराशी तुटी. ऐका आता, लाभ लाभ कशाला म्हणावं? लभ्यते इति लाभ. लब धातूपासून लाभ शब्द तयार होतो आणि लब धातूचा अर्थ मिळणे असा आहे. लब लबती म्हणजे मिळणे. जे मिळतं त्याला काय म्हणावं? लाभ. मिळतं त्याला लाभ म्हणतात का? लाभ मिळावा वाटतो. जो मिळतो तो लाभ असतो का? सकाळी सकाळी एक जण आला, लयच खुशीत होता. त्याच्या मित्राने विचारलं, का रे लयच कसं म्हटलं? सकाळी सकाळी लाभ झाला. सकाळी सकाळी लाभ झाला? काय लाभ झाला? ते म्हणजे 2 मुस्काळात मिळाल्या.
आता अशा मुस्काडात मिळणं याला तुम्ही लाभ मानणार का? नाही, फुकट मिळाल्या, कुठल्याही प्रकारचा खर्च न करता सहज आला आणि त्यानं दिलं 2 ठेवून, लाभ मानाल का तुम्ही? मिळाल्या नाही का त्या? मग लाभ म्हणजे मिळणं ना? नाही नाही व, असं कुठं त्याला लाभ म्हणतात का? नाही का? लाभ 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 या शब्दाचा अर्थ आहे आनंद मिळणं. जे मिळाल्यानंतर माणसाला काय होतो? आनंद होतो. अशा प्रकारची घटना जीवनामध्ये घडणं, प्राप्त होणं, त्याला लाभ म्हटला जातो. हा, हे ठीक आहे. आनंद झाला तर लाभ आहे, आनंद झाला तर लाभ आहे. महाराज, मुलगा व्हावा अशी खूप अपेक्षा असते आणि पोरगा झाला, मग माणसं म्हणतात लाभ झाला, लाभ झाला, पुत्ररत्न झालं, पोरगा झाला, लाभ झाला, घ्या पेढे घ्या पेढे. पण ऑपरेशन करूनही जर पोरग झालं, ऑपरेशन केलं होऊ नये म्हणून, आणि तरी काय झालं? पोरग झालं, तर लाभ म्हणतंय कुणी? त्याच्यामुळं काय मिळणं हा प्रश्न नाही, आनंद होणं हा लाभ आहे. आनंद होणं हा लाभ आहे. त्या आनंदाचे 2 प्रकार आहे महाराज, आभासात्मक आनंद आणि वास्तव आनंद. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आभासात्मक आनंद म्हणजे तेवढ्यापुरतं मिळणं किंवा मिळाल्यासारखं वाटणं. आभासात्मक, आभासात्मक, आभासात्मक. आता सध्या निवडणुकीचं वारं सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे. एक जण झोपला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं. महाराज, स्वप्नामध्ये एका पक्षाचा मुख्य त्याच्या घरी आला. त्यांनी सांगितलं, हे बा, तुला आता विधानसभेला उभं राहावं लागतंय, पक्षातर्फे तुला तिकीट देतो. एरवी महाराज म्हणतात, आता आपण काही त्या क्षेत्रातले नाही, काही करोड रुपये द्यावे लागतात तिकीट मिळणार, असं लोक म्हणतात. मला नाही माहिती, आपल्याला नाही त्याच्यातलं खरंच माहिती नाही, लोक सांगते. आणि त्याला होऊन त्याने सांगितलं, नको नको नको, मग तू काळजी करू नको ना, 1 पैसा खर्च करू नको ना, सगळं आम्ही करतो. योगायोगाने ते काय झालं? निवडून आलं ना. नुसतं निवडून आलं असं नाही, सगळ्या आमदारांनी एकमुखाने सभागृह नेता म्हणून त्याची निवड केली, मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री झाला. आता मुख्यमंत्री झाला, आनंद आहे की नाही? लाभ आहे ना? आणि जागा झाला. मुख्यमंत्र्याची शपथ घेतली आणि जागा झाला. असं नष्ट होणारा आनंद असेल तर त्याला शहाणी माणसं लाभ मानत नाहीत. मी शहाणी माणसं हा शब्द वापरलेला आहे, खुलासा नाही करणार. तसं नष्ट होणाऱ्याला जर तुम्ही लाभ म्हणत असाल तर तुम्ही शहाणे नाहीत. हे दुसऱ्याला विचारायची गरज नाही, तुम्ही तुमच्या डायरीवर लिहून ठेवा. कारण त्याला शहाणा आहे असं देवही म्हणत नाहीत. येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नयेवते. हा, अत्यंतवंत म्हणते, नतेषु रमते बुधहा तेषु न रमते. कारण अद्यंतवंत अद्यंताने युक्त आहे, आणि जे अद्यंताने युक्त आहे, शहाणी माणसं त्याच्यामध्ये रममान होत नाहीत, शहाणी माणसं त्याच्यामध्ये आनंदी होत नाहीत. आनंदी होत असतील तर ती काय नाहीत? शहाणी नाहीत. पैसा असलेली माणसं श्रीमंत असतात का शहाणी असतात? तुम्हाला काय वाटतं? पैसा असलेली श्रीमंत असतात, शहाणी असतातच असं नाही.
आता अलीकडे काय पैशाला जास्त महत्व आले म्हणून त्याच्या सगळे सर्वम गुणम कांचनम आश्रयंती, सगळे त्याच्याकडे गुण लावले जातात. त्याच्या गळ्यात माळ सुद्धा नसते, हरामखोर एकादशी त्याला कळत नाही तरी त्याच्या हाताने मंदिराचे भूमिपूजन केले जातात. तेव्हा अविनाशी आनंद हा आहे लाभ. पण नुसता अविनाशी आनंद नाही, तो जर दुःख सहित आनंद असेल तर मग तोही लाभ नाही. महाराज दुःख रहित नुसता आनंद आणि पुन्हा नष्ट न होणारा आनंद त्याला लाभ म्हणावं. त्याला काय म्हणावं? लाभ. अशा प्रकारचं म्हणावं, त्याला लाभ म्हणावं, त्याला लाभ म्हणावं. तुकोबाराय नामाचं फल सांगत असताना नाम घेण्याला लाभ मानतात, पण पहिल्या चरणात फल सांगत असताना संसाराशी तुटी अशा प्रकारचा शब्द त्याने वापरला. तेव्हा संसाराशी तुटी होणं हा लाभ कसा आहे? संसार शब्दाचा अर्थ काय आहे नाही का? संसार शब्दाचा अर्थ काय आहे? आपण काय आहे? घर दार, मुलं बाळ, शेती, गाड्या घोड्या, याला काय म्हणतो? संसार म्हणतो. तो संसार नाही असं नाही, पण तोच संसार आहे हेही बरोबर नाही. विठ्ठल विठ्ठल तेवढंच सीमित संसाराचं स्वरूप आहे असं नाही. बऱ्याच वेळेला आमच्या बरोबर बोलताना लोक म्हणतात आम्ही महाराज संसारी माणसं आहे, तुमचं बरं आहे बुवा. कारण त्यांना माहिती आहे हे पिंपळावर बसलेले मुंजे मुंजे. आम्हाला लोक संसारी नाही मानत आणि स्वतःला काय मानतात? असं नाही आहे महाराज. वास्तव तसं नाही आहे. संसार संपन्न जो आहे तो संसारी आहे. संसार संपन्न जो आहे तो काय आहे? संसारी आहे. आणि संसार शब्दाचा अर्थ श्रु धातूपासून सार शब्द तयार झालेला आहे. श्रु धातूचा अर्थ आहे सरकणे. श्रु सरती म्हणजे सरकणे. सरकणे या शब्दाचा अर्थ 3 प्रकारचा होतो. देशाने सरकणं, कालाने सरकणं आणि स्वरूपाने सरकणं, स्थितीने सरकणं. असं जे सरकतं त्याला सार म्हणतात. त्याला सम उपसर्ग लागलेला आहे. धातूचा अर्थ अत्यंत उत्कृष्ट सांगायचा असेल त्यावेळेला संस्कृत मध्ये त्याला काय लागतो? सम उपसर्ग लागतो. सम. विठ्ठल स्टँडवर गेला, गाडीनं जायचं होतं, घाई करून गेला, पळत गेला, पण तरी त्याला काही ती गाडी सापडली नाही. मग म्हणतो काय ताप झाला बुवा. आता गाडी सापडली नाही तर काय होतो? ताप होतो. आणि ती गाडी पाहण्याच्या नादात पिशवी खुर्चीवर ठेवली, इकडं तिकडं गाड्याच्या पाट्या पाहायला लागला. तोपर्यंत पिशवी हाणली कोणीतरी. मग ताप नाही झाला, मग संताप झाला. तापाला सम उपसर्ग लागतो आणि त्याला संताप म्हणतात नाही का? बांधानी चाललेला आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलेला आहे, गातोय बुवा. एकटाच चालला आणि म्हणत असला तर त्याला काय म्हणतात? गातोय. पण बसलेले आहेत, वाजवणार आहे, पिटी आहे, म्हणणारे आहेत. मग त्याला नुसतं गीत नाही म्हणत, हा तिथं बोर्डवर पाय आहे संगीत. सम उपसर्ग लागतो. सम उपसर्ग लागतो. उगा कशामुळे तरी बाचाबाची झाली, लोक जमली, काही लोकांनी सोडवलं,
काय झालं हो? काय नाही, थोडं घर्षण झालं म्हणतो. काय झालं? घर्षण झालं. पण नुसती बाचाबाची नाही, जर ठोकाठोकी झाली तर मग नुसतं घर्षण नसतं, मग काय झाला? संघर्ष झाला. विठाल विठ्ठल 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 तेव्हा आहे त्या धातूचा विशेष अर्थ ज्या वेळेला सांगायचा त्यावेळेला त्याला सम उपसर्ग लागतो. तर सार शब्दाला सम उपसर्ग लागून संसार शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की ते जे स्थित्यंतर आहे, ते जे सरकणं आहे, त्याच्यामध्ये जो बदल होणं आहे हा इतका उत्कृष्ट असतो की जवळच्या माणसाला सुद्धा वाटत नाही त्याच्यात काय झालाय, बदल झालाय. मला सांगा ना, आपण घरी राहतो, म्हणजे लहानपणी 1 मीटर कापड आणलं तर 2 चड्ड्या होतात. 1 मीटर कापड आणलं तर 2 चड्ड्या होतात. नंतर एका चड्डीला 2 मीटर लागत. आता हे तर बरोबर आहे की नाही? म्हणजे शरीरात काय झाला, बदल झाला. एका किती वर्षांनी झाला तो? 12 वर्षांनी एकदम, मग वर्षाच्या वर्षाला झाला, महिन्याच्या महिन्याला झाला, दिवसाच्या दिवसाला झाला, क्षणाक्षणाला. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणाप्रती, म्हणून येया ते म्हणती अश्वत्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्यामध्ये बदल होतो त्याला आणि लक्षात येत नाही, जवळ राहणाऱ्याला सुद्धा याच्यात काय होतोय, बदल होतोय. 5-7 वर्षांनी एखादा आला, खरं अरे तू एवढा मोठा झाला का? ते घरच्याला नाही वाटत तो असं एवढा मोठा झाला. आणि हा बदल जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये होतोय. प्रत्येक वस्तूमध्ये विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. पर्वतामध्ये सुद्धा बदल होतोय, समुद्रामध्ये सुद्धा बदल चालू आहे. आज जिथं समुद्र आहे एका कालामध्ये तिथं पर्वत होते, आज जिथं पर्वत आहे एका कालात तिथं काय होतं, समुद्र. प्रत्येक याच्यामध्ये सारखं. मग सांगा ना, आपण ते कालीच्या कीर्तनात सांगतो की रे गोवर्धन येणे उचलीला. गोवर्धन पर्वत म्हणतात का? गोवर्धन टेकडी उचलली म्हटलंय? गिरी पर्वत अशा प्रकारचा उचललाय. आज जर तुम्ही तिथे गेले, पर्वत दिसतो का? नाही. म्हणजे तो कमी 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 अशा प्रकारचं झालेलं. हे स्थित्यंतर आहे, हे स्थित्यंतर आहे. त्याला संसार म्हणतात. त्याच्यामध्ये असा उत्कृष्ट बदल होतो, त्याचं नाव काय आहे? संसार आहे. आणि त्या संसाराने जो संपन्न आहे तो संसारी आहे. मग खरा संसार आहे हे मढ. खरा संसार आहे शरीर. कारण शरीरामध्येही सारखा काय होत चालतो, बदल होत चालतो, बदल. म्हणून शरीर म्हणजे संसार आहे. शरीरधारी जे आहेत ते संसारी आहेत. मग ते लग्न केलेले असो नाहीतर बिना लग्नाचे असो, पोराबाळाचे असो नाही तर बिना पोराबाळाचे असो, संसारीच असतात. तुकोबाराय म्हणतात, आले हो पंढरी शेजारे. म्हणजे आपल्याला नाही सांगितलेलं मग, कारण आपण पिंपळावरचे आहे ना. संसार असा नाही त्याचा अर्थ. मानव देहाला जो आलेला आहे ते सगळेच संसारी आहेत. ठीक आहे बा, मानव देह हा संसार समजा. पण तुकोबाराय संसाराशी तुटी होते म्हणतात. म्हणजे नाव घेतल्यावर मनुष्य लगेच मरतो का काय? जसं काही माणसं अटॅकने मरतात, काही कॅन्सरने मरतात, कोणी एड्सने, कोणी कोणत्या रोगाने मरतो. कशामुळे मेले ते म्हणे त्याने नाम घेतलं ते मेले. कारण होय संसाराशी तुटी. संसार म्हणजे शरीर. अशा प्रकारचा अर्थ घेतला तर संसाराशी तुटी याचा अर्थ शरीराशी तुटी. शरीराशी तुटी यालाच आपण काय म्हणतो, मेला, मरण अशा प्रकारचं म्हणतो. महाराज ऐका ना, मेला असं जे म्हणतात ते केवळ स्थूलाचा संबंध तुटल्यावर म्हणतात. संसार शब्दाचा अर्थ केवळ स्थूल देह नाही. संसार शब्दाचा अर्थ देह आहे, पण 3 प्रकारचे देह आहेत.
स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण देह या तिन्ही शरीराचा संबंध भगवंताची नामसाधना केल्यानंतर संपतो. पण शरीराचा संबंध संपतो हे फल आहे का? हा लाभ आहे का? ऐका, लाभ आहे तो लाभ. कसा लाभ आहे महाराज? दुःख नष्ट होणं, दुःखाचा अभाव होणं ही सगळ्यांची अपेक्षा असते. आपल्या जीवनातल्या दुःखाचा काय व्हावा? अभाव व्हावा. असं तुम्ही जगात तरी माणूस पाहिला का? सत्यनारायणाची पत्रिका घेऊन आलेला आहे. कितीतरी दिवसापासून आमच्या घरात एकही दुःखाचा प्रसंग आलेला नाही. तेव्हा दुःखाचा प्रसंग यावा म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतो. असं कोणीच म्हणत नाही महाराज, कोणीच म्हणत नाही. दुःख नको असतं सगळ्याला. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि दुःख होत नाही असा कोणी या जगात नाही. गरिबाला वाटतं श्रीमंताला दुःख नसेल, कारण याच्याजवळ पैसे नसतात म्हणून आपण दुःखी, अशी गरिबाची काय असते? धारणा असते. पण श्रीमंताला दुःख नसतं. अरे महाराज, गरिबाला तरी रडता येतं कोणाजवळ तरी. दुःख झाल्यावर रडल्यावर ते कमी होतं असं म्हणतात. महाराज, हे हरामखोर यांना रडता पण येत नाही कोणाजवळ. दुःखी नसतात संसारी. गरिबाच्या काही पटीनं जास्त दुःखी असतात. कारण वेगवेगळे असतील. मी नेहमी म्हणतो, पण अजून कुठल्याच वैज्ञानिकाने माझं म्हणणं मनावर नाही घेतलं. माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही असं एखादं मशीन काढा, जसं शुगर तपासायचं मशीन आहे. ते महाराज एवढा एवढा थेंब त्याच्यावर टाकलं की लगेच आकडा दाखवतं. ते 140, 125, कमी असली तर कमी. ब्लड प्रेशर ते लावलं, फॉम फॉम फॉम, ते असं दाबलं की ते सुर केलं की ते लगेच खाली आकडा दाखवतं. असं एक मशीन काढायला पाहिजे या वैज्ञानिकाने. छाताडाला लावलं की त्याच्यावर आकडे आले पाहिजे, दुःखी किती टक्के. मग कळेल तुम्हाला मी जे बोलतोय किंवा संत जे सांगतात त्याचा भरोसा, की पैशावाले जास्त दुःखी आहे का खडी फोडणारे जास्त दुःखी आहे. प्रकारचं लिहिलं गेलेलं आहे ज्याचं नाव तृप्तिदीप आहे. त्या श्लोकाचं स्वरूप असं आहे, आत्मानं चेद विजानयात् अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. शरीरम अनुसंजरेत, शरीराबरोबर कोण तप्त होईल याचा अर्थच असा आहे महाराज. शरीराचं उपादान कारणच दुःख आहे. शरीर दुःख स्वरूप आहे. शरीर दुःख स्वरूप आहे. जोपर्यंत मी शरीर आहे ही धारणा आहे आणि त्याला दुःख नाही असं गिराईक दाखवा आणि 100 रुपये कमवा. मी नाही आणलेली इथं म्हणा. असं जगात तुम्हाला उदाहरण दाखवता येणार नाही की शरीरधारी आहे आणि त्याला काय नाही, दुःख नाही. कारण शरीरच मुळात दुःख बांधवडी. संसार म्हणजे शरीर. जसं आता ही घोंगडी आहे, ही घोंगडी केसाची अशा प्रकारची बनलेली आहे. तर ते घोंगडी आहे तोपर्यंत केस आहे. एकाला विचारलं का घोंगडी, त्याने भलताच भाव सांगितला. दुसरीकडे आता मला नाही भाव बी माहिती त्याच्या, 2000 रुपये. त्याने 5000 रुपये सांगितलं. ते म्हणे, हो तर बाकीच्याकडे सगळे 2000 रुपये आणि तुम्ही 5000 कसं काय सांगता? ते म्हणे मग घ्या ना बाकीच्याकडचे. पाहिलं की कसं काय. हे हिमालयातल्या मेंढ्याच्या लहान कोकराच्या केसापासून, लोकरीपासून ही बनवलेली होती. सुंदर खूप.
लोकर महाग यायची. हा म्हटलं असं करा ना, लोकर काढून घ्या मला घोंगडी द्या. त्याच्यातली लोकर काढून घ्या आणि मला घोंगडी द्या. लोकर काढली तर घोंगडी राहील. तसं तसं शरीरातलं जर दुःख काढलं तर शरीरच राहणार नाही. शरीरच दुःखाचं बनलेलं आहे. कारण शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि स्थूल शरीर अशा प्रकारचं. तेव्हा संसार म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे दुःख आहे. त्याच्यामुळं अगदी असं हे मनात ठरवून टाकायचं की आपण जोपर्यंत शरीराला मी म्हणणार आहे तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. मान्यता असली म्हणजे तेवढा त्रास नाही होत. लागणार आहे. ती पैसे असले आणि पैसे नसल्याचा दुःखाचा काही संबंध नाही महाराज. पैशाचा आणि दुःखाचा हा काय, तुम्हाला वस्तू घ्यायचे नाही घ्यायचे तो भाग वेगळा, त्याचा पैशाचा संबंध आहे. दुःखाचा आणि सुखाचा पैशाचा संबंध नाही. दुःखाचा सुखाचा पैशाचा संबंध नाही. कितीतरी हरामखोर आहे, त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही पैसे, आणि रात्रंदिवस असे तळमळत असतात पाण्यातून बाहेर फेकलेल्या माशाप्रमाणे दुःखामध्ये. तेव्हा दुःखाचं मूळ आहे हे शरीर. म्हणून दुःख नको वाटत असेल तर शरीराचा आपला संबंध होतो. म्हणजे म्हणलं फाशी घ्यायची का, ह्याला फाशी घेतल्यानंतर शरीर जातं हे तुला कुणी सांगितलेलं आहे? हे फक्त स्थूल जातं, वरचं मड जातं, त्याचं नाही सुखाचं. त्याच्यात दुसरं शरीर आहे ते खरं दुःखाला कारण आहे. त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याच्यात एक पुन्हा शरीर आहे ज्याला कारण शरीर म्हणतात. कारण शरीर, सूक्ष्म शरीर यांचा संबंध दुःखाचं मूळ आहे. त्यांचा संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही तर हे शरीर पडलेली माणसं मग सुखात असतात काय? जर शरीर पडल्यावर माणसं सुखात असती तर माणसाला मरण नको वाटलंच नसतं. तुम्ही कोणालाही विचारा, मरायला टेकलेल्याला विचारा, मरायला निघालेल्याला विचारा, तुला मरण आवडतं का? बाबा आता लय दिवस जगले ना, आता करा ना जागा खाली. पाठ दिवशी तुझ्या काय बापाचं खातो का म्हणतो? पठ्ठ्याने कमावलेलं आहे. मरावं नाही वाटत. का वाटत नाही हो? मरण चांगलं आहे का वाईट आहे? काय वाटतं तुम्हाला? तटस्थ होऊन त्याचा विचार करा. मरण चांगलं आहे का वाईट आहे? शरीर संपणं म्हणजे मरण. मरण चांगलं आहे. मरणाचा दर कमी झालाय तरी अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. जमीन वाढत नाही, पाणी वाढत नाही, हवा वाढत नाही, आणि या सगळ्याचा उपयोग करणारे शरीर वाढायला लागले. पूर्वी युद्ध व्हायचे महाराज, युद्धामध्ये खूप माणसं मेली जायची. रोग होते, असे साथीचे रोग आले की गावाच्या गाव ठेवायचे. त्याच्यामुळं संतुलन व्यवस्थित राहत होतं. आता युद्धही होत नाहीत, थोडेफार आहे चालू पण जास्त तेवढे नाही. त्याच्यामुळे युद्धात मरायचा प्रश्न नाही. रोगावर विजय मिळवलेला आहे, रोग होत नाहीत, त्याच्यामुळं माणसं लवकर मरत नाही. आणि माणसं मरत नाही त्याच्यामुळं मग पहिल्यांदा हम दो हमारे तीन, दोन काट्टेनी एक पोरगी अशी दाखवली जायची. नंतर नंतर त्याच्यात सुधारणा झाली. हम दो हमारे दो. आता असं नाही, हम दो हमारा एक. आणि मरणच कमी झालं तर हम दो हमारा कुछ नहीं. जगण्याचाच आनंद संपून जाईल महाराज मरण जर गेलं तर. मरण चांगलंय नको का वाटतं महाराज? लयच दुःख होतं त्यावेळेला. ते सोडताना भयान अशा प्रकारचं दुःख, ते दुःख नको असतं. मरण नको म्हणजे दुःख नको आहे. दुःख महाराज ज्याने त्या दुःखावर विजय मिळवलेला आहे हसत जातात ते. जाकली घटीचा दिवा नेहमी काय झाला केव्हा. आता मला बऱ्याच मंडळीने महाराज म्हणजे परभणी जिल्ह्यातले बरीच भक्ती करणारे बऱ्याच जणांनी सांगितलं आमचे बाबा असे गेले, सांगून गेले मी अमक्या दिवशी जाणार आहे. सगळ्याला बोलवून घेतलं आणि त्या दिवशी
पुंडलिकवरती गजर करून अशा प्रकारची गेलेली उदाहरणं आहेत. त्यांना कुठं जाण्याचं दुःख होतं? दुःख नको असतं. तेव्हा या संसाराचा म्हणजेच दुःखाचा, संसार शब्दाचा अर्थ काय घ्या इथं? दुःख. तर नाम जर घेतलं तर दुःखाचा संबंध संपतो आणि तोही तात्काळ संपतो. म्हणून उठा उठी नाम घेता उठा उठी. आता बरं आहे का? मी घड्याळाकडे पाहिलं नाही. आता फक्त 10 मिनिटं राहिले. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवंताचं नाम घेतलं तर दुःखाचा संबंध तुटतो. कसा तुटतो ते दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. विठ्ठल पायी पडे मिठी. भगवंताच्या नामाने पहिल्यांदा पाप नष्ट होतं. भगवंताच्या नामाने म्हणजे मल दोष जातो, नंतर विक्षेप दोष जातो आणि विक्षेप मल हे दोष गेले की भगवद्विषयक प्रेम अशा प्रकारचा अंतःकरणात प्रगट होतो आणि त्या प्रेमाने भगवत स्वरूपाच्या ठिकाणी मिठी पडते. म्हणजेच भगवत स्वरूपाशी ऐक्य होऊन जातं. विठ्ठल पायी पडे मिठी. विठ्ठल म्हणजे शुद्ध आनंद. विठ्ठल शब्दाचा अर्थ आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे म्हणजे विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाच्या पायी म्हणजे आनंदाच्या पायी मिठी पडते. आनंद रूप अशा प्रकारचा नाम घेणारा होतो. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणजे दुसरं काही अजिबात साधनच नाही कलियुगामध्ये. नामापर्यंत साधन नाही जे तू करशी. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात की हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आरू महाराजांची चाल ऐकायची ना आपल्या सगळ्याला. आरू महाराजांची नाही नाही ते काही नाही अर्थ तुम्हाला चाल म्हणावं लागली ना म्हणा. हा करुणी सांगे तुका हा करुणी सांगे तुका हा करुणी सांगे
ऐसा झाला माझा गाठी पायी पडे मिठी आ विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल 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 पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा